शिस्तेगावचा नवोदित तारा 77ची लकी जर्सी परिधान करून प्रतिस्पर्धी श्रीराम गाव या संघावर आक्रमण करण्यासाठी सज्ज असलेला आणि अतिशय सुंदर खेळाडूने या ठिकाणी खेळाडूवृत्ती दाखवायची आहे, जेणेकरून पंचांना दोन्ही संघांच्या खेळाडूंना सूचना आहे की आपला हा पवित्र खेळ आहे, त्या खेळाचं पावित्र्य अबाधित राहावं यासाठी आपण पंचांना सहकार्य करणं अनिवार्य आहे याची नोंद घ्यायची आहे, जेणेकरून पंचांना देखील अचूक निर्णय देता येतो. आपली खेळाडूवृत्ती दाखवाल तर खेळ नक्कीच बहरेल या शंकाच नाही. रामगावचा हा मजबूत खेळ आपल्याला खेळाडू आणि प्रथमच चढाई योगेश कडून अतिशय सुंदर. धोंडू पाटील यांना आम्ही शाल आणि पुष्पवृक्ष घेऊन सन्मानित करत आहोत. मी संदेश भाई यांना विनंती करत आहे की आपण संदेश भाई आपण शाल आणि पुष्पवृक्ष देऊन धोंडू पाटील यांना सन्मानित करावं. राकेश भायदे यांना विनंती करतोय की सन्माननीय शिस्तेगावचे ज्येष्ठ सदस्य धोंडू पाटील यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. आपला सन्मान स्वीकारताना धोंडू पाटील धन्यवाद आणि आभार. चालू सामना झाला शिस्ते आणि श्रीराम गाव मध्यरात्रीच्या मुहूर्तावर हा सामना चालू आहे. सेमीफायनलचा हा पहिला सामना श्रीराम गाव आणि साखमाता शिस्ते खेळच्या स्पर्धेमधील दोन संघ अतिशय सुंदर या ठिकाणी प्रयत्न आणि एक गुण आपल्या संघाकरता त्यांनी मिळवून दिलेला आहे. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा योगेश विरुद्ध 6 गाड्यांचा क्षेत्ररक्षण प्रयत्नामध्ये यशस्वी ठरतोय की होय एक सुंदर झलक स्पर्धेच्या निमित्तानं खूपच सुंदर या ठिकाणी प्रयत्न. प्रो कबड्डीच्या धर्तीवर चालू सामना आहे आणि त्या खेळाचा आनंद लुटण्याकरता पंचकृषीमधून आलेले सर्व क्रीडा रसिक उंचपुरा असा हा खेळाडू आपल्या उंचीचा दशरथ कुमार शिस्ते आपण व्यासपीठावर यायचं आहे. दशरथ कुमार शिस्ते ज्याची भिस्त आपल्या संघाची भिस्त ज्या खेळाडूवर आहे असा खेळाडू अजय भाईडे विरुद्ध 6 गडांचा क्षेत्र आहे. आता मात्र या चक्रव्यूहामध्ये असलेला आहे. खेळाडूने आवाज करू नका. सुंदर वळणावर वेग घेतलेला या सामन्याने प्रेक्षकांना देखील उत्कंठा लागलेली आहे. धोंडू पाटील शिस्ते यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धोंडू पाटील शिस्ते. संतोष केशवभाई कापोली यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आली. धन्यवाद संतोष केशवभाई. चिरांचे व्यापारी चिरा सप्लायर्स संतोष केशवभाई.
पसरलेल्या या मैदानावर कोणता संघ विजयी होऊन फायनलमध्ये धडक या विचारामध्ये असलेला प्रेक्षक वर्ग आणि तेवढीच काळजी तेवढीच चिंता खेळाडूंना देखील लागलेली आहे की आपण फायनलमध्ये त्या संघाबरोबर 2 हात करून अंतिम विजेता होऊ आणि विजयाचा कवच मिळवून अंतिम विजेता ठरून चषक उंचावून आपल्या गावाचं नाव आपण रोशन करू या चिठ्ठीमध्ये नक्कीच दोन्ही संघ आहेत, एक आदगावचा आणि एक शिस्ते जागवाडा शिस्ते आणि श्रीराम आदगाव. यानंतर होणारा सामना आई जाखमाता शिस्ते आणि ओम जाखमाता कापोली. यानंतर होणारा सामना ओम जाखमाता कापोली आणि आई जाखमाता शिस्ते. अशा पद्धतीनं श्रीराम जाखमाता शिस्ते या संघाबरोबर 2 हात करण्यासाठी सज्ज असलेला हा श्रीराम आडगावचा संघ. मजबूत देहवेशील आपल्याला खेळाडू विरुद्ध 4 गाड्यांचा क्षेत्ररक्षण. काहीशा पिछाडीवर असलेला संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी का आता मात्र योगेश आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपला संघ पिछाडीवर खेळाडूने आणि बाहेरच्या प्रेक्षकाने शांत राहायचं आहे. गडबड गोंधळ करू नका. सुपर आता बोनस मारून ओम जाखमाता कला खेळा व सांस्कृतिक मंडळातील सर्व सदस्यांना सूचना आहे की आपण स्पर्धा संपल्यानंतर घरी न जाता मैदानावरील सामान मोकळ करायचंय, कोणीही जायचं नाही, नाहीतर आपल्याला माहितीच आहे की आपण दंडास पात्र व्हाल. 4 गडांचा क्षेत्ररक्षण विरुद्ध मजबूत देहशील आपल्याला हा श्रीराम आदगावचा खेळाडू 14 नंबरची जर्सी परिधान करून विरुद्ध यांची कशी आहे. कबड्डी हा असा खेळ आहे जेवढा संयम आणि शांत डोकं ठेवून सह स्पर्धेमध्ये खेळलो नक्कीच आपण पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतो. आणि आता जर आपण काही केली तर काय श्रवण कांबळे धरेड करोवा मरो शहरांकरता अवसरकडे चुकलेला हा सामना. धरेड म्हणजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये परामर्शाचा प्रयत्न करून जिंकलेले एक तरी गुण आपल्याला घेऊन जायचंच आहे. अन्यथा खोलवर चढाई असते, खोलवर चढाई मात्र या ठिकाणी शिकार झालेले आहे. तेच घडलं आणि अजय पायडे याला जीवित करून सामन्यामध्ये रंगत आणलेले आहे. अजय विरुद्ध 4 गाड्यांचं क्षेत्ररक्षण आणि नजरेचं पारणं खेळेपर्यंत अजय याने कोणालाही काही न कळायच्या आत आपल्या संघासाठी आणखी एक गोल. खरंच योगेश नंतर अजय याचा जन्म झालेला आहे. खरंच सुंदर गुणवत्ता, परिपूर्ण गुणवत्ता भरलेला हा खेळाडू 6 गडांचं क्षेत्ररक्षण विरुद्ध
श्रीराम माधगावचा हा 14 नंबरची जर्सी प्रदान करून अत्यंत त्याची शिकार आणि त्या चक्र व्यूहामध्ये आणि सामना त्यांच्याने सुरुवात सुरू केली. क्षेत्ररक्षक असा आहे संयमाने खेळलो. अशा पद्धतीनं शिस्तीच्या जागमध्ये शिस्तीच्या खेळाडूने शिकार केलेले आहे आणि त्या अलगद सावध आणि अशा पद्धतीनं बघता बघता लोकांचा बोजा अर्थातच जिल्हा मार्गावर या संघावर आलेला आहे. प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमण करण्यासाठी सज्ज असलेला आणि परिपूर्ण आपला अभ्यास करून गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आता मात्र या ठिकाणी नक्कीच घाई म्हणता येईल. संयम सुटला की माणूस आपल्या अनावधानाने काही करू शकतो असं न्यू शक्ती आयुर्वेदिक न्यू शक्ती आयुर्वेदिक बँक पाहिजे काय ना कधीची हरवला तर आमचा आवाज पण नाही आधी हात मीच मिळवा श्रीराम माधगाव संघाची मदार आता मात्र त्याला पूर्ण फसवलेला आहे आणि अलगद आपल्या जाळ्यामध्ये सावण ओढलेले आहे. शिस्ताच्या सातमध्ये त्याच्या खेळाडूने प्रकाश कांबळे यांकडून श्रवण कांबळे याने अतिशय सुंदर पकड घातल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रवण कांबळे आपला खेळ बहरेल तर लक्ष्मी आपल्या सोबत येईल त्याचा प्रत्यंतर आपण या ठिकाणी पाहत आहोत. मागील विश्रांतीच्या आधी देखील श्रवणाने 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. या ठिकाणी शिस्तीच्या या खेळाडूची घाई आणि पुन्हा एकदा अजय भायदे विरुद्ध 7 गाड्यांचं क्षेत्ररक्षण. नक्कीच प्रत्येक वेळेला अजय हा थर रेडवर यशस्वी ठरतो. आता देखील ठरतोय की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. होय या ठिकाणी अतिरिक्त बोनसच्या रूपाने गुण आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. या ठिकाणी शिकार या ठिकाणी मोठे मिठे बोलत असले सिमिलर सेमीफायनलचा हा पहिला सामना. यानंतर आई जाखमता शिस्ते आणि ओम जाखमता कापोली या संघाने त्वरित हा सामना संपताच मैदानावर हजर राहायचं आहे. अतिशय रंगतदार अवस्थेकडे चुकलेला हा सामना. टोकपणे या ठिकाणी गुन्हा फळत लिहिले जात आहेत. कृष्णा भाऊ आम्हाला सहकार्य करा. श्रीराम माधगावचे प्रशिक्षक कृष्णा वाघे नक्कीच त्यांची छातीची धडधड नक्कीच वाढत असेल कारण आपल्याला फायनलला पोहोचलेला नक्कीच प्रत्येक प्रशिक्षकाला आवडत असेल असतं आणि ती इच्छा देखील त्यांची ठरणार नाही. पण तुझ्यापेक्षा जास्त पंचाला सचिन नक्कीला यानंतर होणारा सामना आई जाखमता शिस्ते आणि ओम जाखमता कापोली सेमीफायनलचा दुसरा सामना. संजय
उभांडे पण आहे पंचांकडून इशारा आलेला आहे सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. नाही जायला म्हणून दिलं नाही. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहे. गजानन चालके यांकडून श्रवण यास आणखी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. गजानन चालके यांकडून श्रवण यास आणखी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश कांबळे आपले 200 रुपये बाकी आहेत ते देखील आणून द्यायचे आहेत. श्रवण लक्षात ठेव. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे आणि आपल्याला थोड्याच वेळाने कळेल की अंतिम फेरीमध्ये कोणता संघ धडक मारतोय. नक्कीच आपल्या पाठीराख्यांची धडधड या ठिकाणी वाजलेली असेल आणि अतिशय सुंदर या ठिकाणी पटकन आणि पुन्हा एकदा श्रवण याचं मैदानामध्ये आगमन. श्रवण 400 रुपये झालेले आहेत. अजून आपण काहीतरी केलं तर 500 रुपयाची एक नोट तयार होईल आणि आजचा दिवस मार्गी लागेल याचं समाधान. सामना संपाला अच्छा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप खंडोसकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. अच्छा या कार्यक्रमाचे आपण प्रमुख पाहुणे आहात संदीप खंडोसकर आणि या गावचे प्रसिद्ध गायक या पंचवर्षामध्ये प्रसिद्ध गायक संतोष कांबळे यांचे चिरंजीव ज्याने 400 रुपयाची कमाई केलेली आहे आपल्या खेळातून. आणि प्रथमच चढाई 3 गडांचा क्षेत्ररक्षण विरुद्ध श्रवण लात्याने गडी मारायचा त्याचा नक्कीच प्रयत्न परंतु अपुरा प्रयत्न या ठिकाणी आणि मला असं वाटते होय या ठिकाणी शिकार झालेला आहे आणि त्या शिकारीमध्ये अलगद सापडलेला आहे हा श्रवण. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे शिल्लक आहेत. पंचांकडून इशारा आलेला आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आणि पुन्हा एकदा सत्याच्या नंबरची यशस्वी लकी जयश्री प्रदान केलेला हा जागमता शिस्तीचा भविष्य योगेश प्रकाश नंतर असे एकापाठोपाठ एक असे नामवंत खेळाडू जागमता शिस्तीमध्ये तयार होताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने पण आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. विशेष करून प्रेक्षकांकडून संख्या गजर पंचांकडून प्रेक्षकांकडून संख्या असा गजर आणि प्रथमच चढाई होय अशा पद्धतीनं पटकन झाली आणि भ्रमनिराज संध्याकडून इथं उभा राहत आहे. ए नांग्या इथंच राहा उभा इथंच राहा आहे ना उभा. इथंच राहा. यानंतर होणारा सामना आई जागमता शिस्ते आणि ओम जागमता कापोली